आगतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आज संपूर्ण खंबाळे गाव मध्ये मुंबईतील असतील की गावातले ग्रामस्थ मला वाटतं जातीला हजर राहिले हो ना. आणि विशेष करून मी मुंबईतून आले. आज इकडचा हा परिवार जनसमुदाय पूर्ण भरलाय आणि इतकं सुंदर वाटतंय की अजूनही भक्ती आणि शक्ती तितकीच टिकून आहे जरी आपण आधुनिकतेकडे जात असलो तरी. आणि त्याचं सुंदर उदाहरण पाहता आलं ते म्हणजे खंबाळे गाव. त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाविन्याची जोड आणि अध्यात्माची साखळ घालत घालत तुम्ही जे आज इथे जे केलंय ना त्यासाठी तुम्हाला आमचा प्रणाम. खरं तर आंगलेवाडीचं स्वरूप म्हणजे मी प्रत्यक्षात आंगलेवाडीला बरेच वेळेला गेले, पण आज तेच स्वरूप तेच चित्र आज मी सकाळपासून इथे बघतो. आम्ही सकाळी आलो तिथे. अगदी पार्किंगची व्यवस्था आहे, छान अशी तिकडे जत्रा केली आहे लहान मुलांसाठी, सगळ्यांसाठी सुखसोयी ठेवल्या. त्यामुळे संपूर्ण खंबाळे गावासाठी माझ्याकडून जोरदार टाळ्या. आपण आता जेवलं सगळे होय ना, प्रसाद घेतलास ना, हा जरा घेतलंस तर टाळी पिटा बघू. पिटलाय जेवले, प्रसाद पावन झालेला आहे हो ना. आणि महिला शक्ती तुम्हाला माझा स्त्री शक्तीकडून सर्वांना नमस्कार आमचा पूर्ण परिवाराकडून. श्रीदेवी अधिष्ठी देवस्थान उपसमिती खंबाळे हरिनाम सप्ताह व चतुर्थोत्सवानिमित्त भजन महोत्सव 2025. भजन महोत्सव संकल्पनाच खूप सुंदर आहे. आजपर्यंत आम्ही महोत्सव ऐकले, कोकण महोत्सव, आंबा महोत्सव, भाजीचाही असतो, पण भजन महोत्सव राबवण्याची ही जी संकल्पना आहे ना, त्या संकल्पनेचा जो विचार आला त्या सगळ्यांना आमचा धन्यवाद. कारण हे होत नाही. अध्यात्म जपणं तितकं कठीण आहे, पण ते जपताना सुद्धा तुम्ही एक बोट नाही तर हाताची पाचही बोटं एकत्र होऊन वज्रकूट केल्याच्या नंतर जे चित्र निर्माण केलंय त्या चित्रासाठी खरंच त्या अधिष्ठ देवीचे तुम्हाला सर्वांना आशीर्वाद आहे. म्हणून हे सगळं चित्र इथे निर्माण झालं. नमस्कार, मी निवेदिका संशील जगभर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज कलागंध प्रस्तुत भजन संध्या इथे सादर करण्यात येणार आहे आणि छोटीशी टीम आहे आमची. संगीत कार्यालयामध्ये आम्ही थोडासा हातभार उचलण्याचा प्रयत्न करतोय, मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. कलागंध ही भांडूपमध्ये कार्यरत असणारी टीम, भजन मंडळ, स्वामींना मानणारं आदिशक्तीला मानणारं हे मंडळ. या कलागंधाचे सर्व सन्माननीय सचिनजी गुडाळकर, आमच्या गोड गळ्याच्या गायिकाच्या भजन क्षेत्रामध्ये जर स्वतःचा ठसा आहेच, पण आता थोडासा नाविन्यपूर्ण सुद्धा काहीतरी तुमच्यासमोर सादर करण्याचा ज्या प्रयत्न करतात त्या आमच्या आरती पाळेकर बंदरकर. सचिन सरांची कन्या आलिया गुडाळकर ही देखील आपल्याला कोर्स देणार आहे. आणि आरतीची बहीण भारती, किती सुंदर ना आरती भारती. तर भारती पाळेकर ह्या सुद्धा भजनी बुवा आहेत, त्या सुद्धा इथे उपस्थित आहेत व्यासपीठावर. पण या दोन रत्नांना घडवणारं एक व्यक्तिमत्व ज्याचं बरंच नाव आहे, ज्या व्यक्तीचं बरंच नाव आहे ते म्हणजे सन्माननीय विजयजी उर्फ बाळा पाळेकर. आणि काका, मी तुम्हाला या व्यासपीठाचं औचित्य साधून म्हणेन की या दोघी प्रचंड नाव काढतात तुमचं. आज ज्या काही आहेत ते आमच्या काकांमुळे असं नेहमी सांगतात. म्हणजे मोठं तर होता येतं, पण मोठं होता होता आपले पाय सुद्धा जमिनीवर राहिले पाहिजेत आणि ज्या व्यक्तीने आपल्याला घडवलं त्या व्यक्तीशी कृतज्ञ असलं पाहिजे. हे संस्कार तुमच्या कुटुंबामध्ये खूप छान. सोबतच दिनेशजी पाळेकर, पाळेकरांचं नाव नाही घेतलं की मला कळतं. यासोबत पखवाज वादक आमचे बंधू आशिषजी शेट्टर आणि कीबोर्डवर आहेत योगेशजी जोशी. यासाठी आमचा परिवार. पण कॅमेरामन रवींद्र बंदरकर ते साथ म्हणजेच आरती बंदरकर यांचे पती जे या संपूर्ण कार्याच्या मागे उपस्थित असतात ते रवींद्र बंदरकर देखील इथे उपस्थित आहेत. पाळेकर कुटुंब उपस्थित आहेत आणि सोबतच या ठिकाणी सन्माननीय पत्रकार एकनाथजी पवार यांनी आम्हाला सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यासोबत संपूर्ण खंबाळे
गावाचा हा परिवार त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. चला आता मंचात लय बोलता बाबा, पण असं काय नाही, बोलूच माझं काम आलं. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हटली ती होते ती प्रार्थनेने. ती प्रार्थना काय बरं असतं? तर प्रार्थना असतं ते मन पवित्र करण्याचं काम प्रार्थना करतं. प्रार्थनेने सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि वाईट असलेले विचार हे निघून जाण्याचं काम ही प्रार्थना करते. बरोबर ना? मंदिरातलं असणारं वातावरण आणि घरातलं असणारं वातावरण थोडासा तरी फरक असतो, कारण ते पावित्र्य मंदिरामध्ये आपण जास्त जपतो, म्हणून मंदिरामध्ये आपल्याला आल्याच्या नंतर शांतता जाणवते. अशी प्रार्थना घेऊन आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. संत तुकाराम महाराज की जय. आदिष्ट
देवी माते